माऊली माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनई सेवा संस्थेचा संस्थापक असे महाराज जिजाऊ कार्यकारी संपादक। माऊली माझा चॅनल यूट्यूब चॅनलचा संस्थापक आपल्या पुढे व्हिडिओ सादर असा करतो। राज्य करते मग ते कोणत्याही पक्षाचे असो, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। समाज सेवा करणं हे माझं ब्रीद आहे आणि मी गरीब घराण्यातला जरी असलो, देश सेवा करणं, मानव सेवा करणं हे माझं मी कर्तव्य म्हणून समजतो। आज या बाबतीत व्हिडिओ काढतोय मी। शेकडो व्हिडिओ, भ्रष्टाचाराचे माझे शेकडो व्हिडिओ आहेत। आज मी या बाबतीत व्हिडिओ काढतो का कोणतंही विलक्षण आलं, इलेक्शनच्या वेळेला जनतेला एक आस लागते, आम्हाला काहीतरी आता भाजीसाठी पैसे मिळतील, जेवणासाठी पैसे मिळतील। आणि अशी सवय जी ह्या राज्यामध्ये उमेदवार भले चिकार पैसे पकडले जातात, चिकार काही बऱ्याच गोष्टी वाटताना पकडले जातात, हे सगळं टीव्ही चॅनेल सगळं दाखवलं जाते, पण कृतीत उतरत नाही, कृतीत उतरत नाही। सांगण्यासारखं तात्पर्य असं का इलेक्शनला जर पैसा निवडणुकीमध्ये उमेदवारांनी जर तो वाटला, मतदारांसाठी मतदान हे अमूल्य आहे, अमूल्य आहे, त्याचं मोल कोणीही करू शकत नाही। कारण त्या अमूल्य मतदानावरती हा देश चालत आहे। त्यांनी जे प्रतिनिधी निवडून दिले जातात त्यांनी हा देश चालवता असतो आणि अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले अधिकार त्यांचं त्यांनी पालनपोषण करत असतं, कायद्याचं पालनपोषण करत असतं। परंतु जर मतदार, आता लक्ष्मी कोणाला नकोय हो, किती करोडपती असला ना, कितीतरी असला तर लक्ष्मी हातात येते, तो कशाला सोडील, पण ती दिलीच नाही कोणी, वाटलीच नाही माझं काय आहे कर्तव्य आणि मी कोणत्या पद्धतीने निवडून येईन, काही एक रुपया न वाटताना हे त्या उमेदवारांनी आजमावलं पाहिजे, तरच तो खरा देशसेवक होऊ शकतो। नाही तर जे घालवलेले पैसे आहेत, वाटलेले पैसे आहेत, तो भ्रष्टाचार मार्गाने तो 100% वसूल करणार आणि मग तो कशाला एकदा निवडून गेला का काही कुणाकडे तो बघत नाही, बस त्याचं फक्त कोणत्या वाय मार्गाने पैसा त्याच्याकडे येतोय हे तो पाहत राहतो आणि मग जनतेचं काम तो पाहिजे तसं करू शकत नाही। आणि मग ज्या उद्देशाने ते चालवायचं आहे, जे जनतेने निवडून दिलेले उमेदवार, मग खासदार असो, आमदार असो, सरपंच असो, सभापती असो, जे जे निवडणुकीमध्ये जे जे काही निवडून जे जनता देते त्यांच्याकडे खूप मोठी जनतेची अपेक्षा असते। परंतु माझं मत प्रखड एक समाजकार्य म्हणून असं आहे का पैसा हा कोणत्याही प्रकारे जनतेला मतासाठी देऊ नये, असे मी कोणत्याही प्रकारे माझं एक मत मी प्रगट करतो। कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। पैसा वाटूच नका, तुमचं जनतेचं तुमच्यावरती किती विश्वास आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही पैसा न वाटून निवडून जर गेलात तर तुम्ही खऱ्या हेतूने देशाची सेवा कराल, असं माझं परखड मत आहे। आणि मी आज राज्य शासन आणि केंद्र शासन यांना नम्र प्रार्थनेची विनंती करतो का जर असे पैसे वाटत असताना जर भेटले तर भले तो कोणताही उमेदवार असो, जो भ्रष्टाचार मार्गाने जर तो मिळाला, महोदय
केंद्र शासनाचे गृहमंत्री, राज्य शासनाचे गृहमंत्री, माझे संरक्षण करणारे बंधू आणि भगिनी, का असा जर कोणी माणूस भ्रष्टाचार मार्गाने जर पैसा वाटीत असेल, तो जर भेटला तर त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि तो जास्तीत जास्त शिक्षेमध्ये पुन्हा एकाला टाकला तर अजून दुसरे घाबरत जातील. यासाठी मी हा व्हिडिओ आज काढलेला आहे. का पैसा वाटणे निवडणुकीला हे देशाला हानिकारक आहे आणि हानिकारक होऊ नये करिता पैसा वाटू नये आणि पैसा जर वाटला तर तो उमेदवार भ्रष्टाचार मार्गाने पैसा काढतो आणि जनतेची कामं करत नाही आणि जनतेची जी अपेक्षा असे ती त्यांची विरघळून जाते. बस हा व्हिडिओ मी याच्यासाठी काढला. बरेच व्हिडिओ काढतो, बरेच समाजाचे, देशाच्यासाठी, समाजासाठी काढत असतो. भ्रष्टाचाराचे शेकडो व्हिडिओत माझे आणि करत असतो. का भ्रष्टाचार मार्गाने होणारी हानी ही मानवहानी आहे आणि देशहानी आहे. हा आपलाच पैसा पुन्हा भ्रष्टाचार मार्गाने उडून हे राजकारण चाललेलं आहे, हे बंद व्हावं आणि यासाठी मी व्हिडिओ काढलेला आहे. याचा आदर व्हावा. जय सद्गुरू. व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.